त्या गोष्टींकडे आज वळणार आहोत. सर्व पाली वाङ्मयामध्ये जी जी मोठ्यात मोठी सूत्र आहेत, त्यापैकी हे भगवंताच्या शेवटच्या दिवसाचं वर्णन करणारं सूत्र हे सर्वात मोठं आहे. ते हे महापरिनिब्बाण सूक्त या नावानं प्रसिद्ध आहे. की भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, त्या काळाचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्याच्या अगोदरपासून आणि नंतर महापरिनिर्वाणानंतर जे काही घडलं त्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. एक अर्थानं हे फार महत्वाचं सूत्र आहे, कारण असं घडलेलं आहे की या सूत्रामध्ये भगवंताने वारंवार जो काही उपदेश दिलेला होता धम्माचा, काही महत्वाच्या सत्यांची जाणीव करून दिली होती, त्याचं सारांश रूपाने याच्यामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. थोडक्यामध्ये या सूत्रामध्ये बुद्धाची मूळ शिकवण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि अंतिमतः बुद्धाने जो संदेश दिला तो सुद्धा फार महत्वाचा आहे, तो आपल्याला पाहता येतो. तर हे सूत्र बाबासाहेबांनी याच्यामध्ये फारच संक्षिप्त मध्ये सांगितलेलं आहे. खरं म्हणजे ते महापरिनिब्बाण सूत्र याचा आपण मुळातूनही अभ्यास करणं फार गरजेचं आहे, परंतु ते आपल्या काही ह्या स्कीम मध्ये बसणार नाही. म्हणून आपण महापरिनिब्बाण सूत्रामधल्या काही निवडक घटना ज्या आहेत त्या मात्र निश्चितच पाहणार आहोत. निवडक उपदेश जे आहेत ते सुद्धा आपण निश्चित पाहणार आहोत. या सूत्राची चांगली भाषांतर सुद्धा उपलब्ध आहेत. मराठीमध्ये सुद्धा आहेत. मला वाटतं की मराठीमध्ये डॉक्टर खांडेकरांनी फार चांगला अनुवाद केलेला आहे, तोही आपण पाहावा. हिंदीमध्ये पुष्कळ अनुवाद उपलब्ध आहेत आणि चांगले अनुवाद आहेत. धर्मरक्षितांचा अनुवाद एक फार चांगला आहे. तर ही मूळ पाली सूत्राचे जे काही चांगले अनुवाद झालेले आहेत ते आपण जरूर पाहावे आणि त्याचं एकदा का होईना परंतु वाचन करावं, त्यावरून नजर टाकावी. बाबासाहेबांनी ते फार संक्षिप्त मध्ये दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण त्या पद्धतीनंच एक एक पाऊल पुढे जाऊ आणि जिथे कुठे आपल्याला मूळ सूत्रामधील काही महत्वाची माहिती लक्षात घेण्याची गरज वाटेल तिथे आपण थांबू आणि त्या सूत्रामधला जो मुख्य भाग आहे तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. तर हा आहे बाबासाहेबांच्या 7व्या खंडातील दुसरा भाग आणि त्याचं शीर्षक आहे वैशालीचा निरोप. तर आपल्या ह्या अंतिम प्रवासाला निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृहामधल्या घग्रकूट पर्वतावरती राहत होते. तिथपासून या सूत्राची खरं म्हणजे सुरुवात होते आणि त्या घग्रकूट पर्वतावरती त्यांनी फार महत्वाचा संदेश दिलेला आहे. तो कोणाला दिला आहे तर वर्षकार ब्राह्मणाला दिलेला आहे. वर्षकार ब्राह्मण त्या काळामध्ये भगवंतांना भेटायला गेला. आपल्याला ती कहाणी माहिती आहे, ती सारी काही सांगण्याची आवश्यकता नाही. की मगधचा राजा, आपला राजगृहाचा राजा अजातशत्रू हा वज्जी गणतंत्र जे होतं, एक स्वतंत्र राष्ट्र होतं लोकशाहीचं, ते जिंकू पाहत होता. त्यावरती आपला अंमल प्रस्थापित करू पाहत होता. त्यांना उद्ध्वस्त करू इच्छित होता, परंतु तो त्याच्यामध्ये कधी यशस्वी झाला नाही. परंतु त्यामुळे त्याची चिडही वाढली, द्वेषही वाढला, ईर्ष्याही वाढली. आता हे का जिंकता येत नाही, काय यांचं सिक्रेट आहे, काय गुपित आहे त्यांच्या सामर्थ्याचं, ते काही त्याला कळेना. म्हणून त्याला आपला ब्राह्मण वर्षकार याला भगवंताच्याकडे पाठवलं आणि तो गिरगरकुटावरती आला आणि भगवंतांना सांगितलं. फक्त एवढंच राजाने सांगितलं होतं तसं, की फक्त माझी इच्छा जी आहे ती भगवंतांच्या पुढे मांड, बाकी काही बोलू नको, जे सांगतील ते ऐक आणि मला हे जसं जसं सांग. तिथे जेव्हा वर्षकाराने त्यांना विचारलं, हे राजाची ही भूमिका सांगितली, तेव्हा भगवंतांनी त्याला जे सांगितलं, सप्त पर्यानीय धम्माचा जो उपदेश त्यांनी वज्जी गणतंत्राच्या लोकांना पूर्वी केलेला होता, त्याचं रिपिटेशन इथे आलेलं आहे. पुन्हा बुद्धाच्या तोंडून ती ही कहाणी जी आहे ती मांडली गेलेली आहे. त्यांनी म्हटलं की पूर्वी मी त्यांना अशा प्रकारचा उपदेश केला होता आणि ते 7
अपरिहानीय धम्म म्हणजे कधीही विनाश होणार नाही अशा प्रकारची तत्व, ज्याचं आचरण केल्यानं कधी विनाश होणार नाही अशा प्रकारची तत्व, त्याला धम्म म्हटलेलं आहे. त्यांचा उपदेश केलेला होता. तर हे सप्त परिहानीय धम्म आपल्याला चांगले माहीत आहेत. त्याच्यावरती आता काही भाष्य करण्याची गरज नाही. फक्त एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे, की जर आपल्याला बौद्ध म्हणून जीवन जगायचं असेल प्रामाणिकपणे आणि बौद्ध समाजाची निर्मिती करायची असेल, तो समाज घडवायचा असेल आणि तो घडवला पाहिजे. आज मितीला असा समाज अस्तित्वात नाही. त्याची थोडी थोडी लक्षणं इकडे तिकडे दिसतात, परंतु समाज मात्र अस्तित्वामध्ये नाही. तर असा हा समाज घडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतील तर आपल्याला ह्या 7 अपरिहानीय धम्माचा स्वीकार केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. वस्ती वस्तीमध्ये माणसाच्या मनामनामध्ये विहारांच्या माध्यमातून, भिक्खू संघाच्या माध्यमातून, जे प्रचारक आहेत त्यांच्या माध्यमातून हा संदेश रुजवण्याचा आपण कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते आमच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये ते आमच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. जर या गोष्टीची आम्ही पूर्तता केली नाही, त्याची दखलही घेतली नाही आणि तसं काही केलं नाही, तर आमचं भविष्य हे अंधकारमयच आहे. त्यामध्ये कुठलीही आशा नाही, कुठलंही चांगलं अपेक्षित नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. ती ही तशी राहील, त्याच्यात काही फरक पडणार नाही. म्हणून सप्त अपरिहानीय धम्म याच्यामधली सारी सूत्र महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. पहिलं सूत्र आहे त्याच्यामध्ये वारंवार एकत्रित आलं पाहिजे सर्वांनी, वारंवार इन मेजॉरिटी, मोठ्या संख्येनं. त्याला म्हटलंय सन्निपात बहुला होऊन दे, की वारंवार एकत्रित येण्याची त्यांची प्रवृत्ती असते. आणि आपल्याला नेमकी ही प्रवृत्ती पाहायला मिळत नाही, की वस्ती वस्तीमध्ये गटबाजी असते, भांडण असतं, तुझं माझं असतं, सारे बौद्ध एकत्रित येतच नाहीत. पहिल्याच पाऊलाला ठेच पोचलेली आहे. पहिलंच पाऊल आपलं नीट पडलेलं नाही. पुढचा पल्ला गाठणार आहात, कुठलं ध्येय गाठणार आहात, याचा साधा विचार विचारवंतांनी करू नये काय? प्रत्येक बौद्धानेचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. हे ठरवलं पाहिजे की माझं योगदान याच्यामध्ये काय, माझी प्रवृत्ती आहे का समाजामध्ये जाण्याची, त्यांच्यामध्ये मिसळण्याची, त्यांच्यामध्ये एकमय होण्याची, का मी तुझं माझं करत बसतो, हेवे द्यावे जोपासत बसतो, संघटनाच्या नावानं एकमेकांपासून तुटून फुटून दूर राहतो. हे तपासलं पाहिजे. म्हणून मला अशी सूचना करायची आहे की वस्ती वस्तीमधल्या विहारामध्ये भिक्खू संघाचं चांगलं अस्तित्व असलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली त्या वस्तीमधल्या सर्व बौद्धांनी आठवड्यातून एकदा तरी एकत्रित आलंच पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी दिवस मुकरर केलेला आहे, सांगितलेलं आहे की रविवारी विहारामध्ये गेलं पाहिजे. हे वस्ती वस्तीमध्ये झालं पाहिजे. तिथे संघटना, संस्था, नेते हे कुठेही आडवे येता कामा नयेत. आणि आज परिस्थिती अशी आहे की संघटनांच्या नेतृत्वाच्या नावानं माणसं एकमेकांपासून दूर राहतात. आपले आपले ग्रुप, आपल्या आपल्या संस्था, आपलं हे वेगळेपण, ही फाटाफूट जोपासतात. हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. पहिलंही पाऊल आम्ही नीट पाऊल टाकू शकत नाही. एवढा अहंकार, एवढा अज्ञान, एवढा मीपणा मनामध्ये भरलेला आहे, हे करायलाच तयार नाही. म्हणजे पहिलं काम झालं पाहिजे. पुन्हा हा एकत्रित कसं यायचं, एकोप्याच्या भावनेनं एकत्रित यायचं, एकोप्याच्या भावनेनं विचार करायचा, एकोप्याच्या भावनेनं निर्णय करून त्याची अंमलबजावणी करायची. विरोध करण्यासाठी नाही, माझंच ऐकलं पाहिजे हट्टासाठी नाही. आपलं 100% बरोबर असेल तरी ते जर समाज कबूल करत नसेल तर त्यांच्यासारखं वागलं पाहिजे. तिथे आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. समाजाला धडा मिळू दे ना अनुभवातून, आपलं म्हणणं सिद्ध होईलच. परंतु माझं ऐकत नाही ना, मग मला काही घेणं देणं नाही तुमच्याशी, असं म्हणून जी वागण्याची अरेरेवीची प्रवृत्ती समाजामध्ये दिसते आहे, ती प्रवृत्ती तत्काळ बंद झाली पाहिजे. आणि ती रोखण्यासाठी आपल्याला
विहारामध्ये वारंवार येऊन दर रविवारी हे प्रयत्न केले पाहिजेत. संघटना बाजूला ठेवा, ज्यानं तुकडे पडले समाजाचे ते काम बंद करा. निस्वार्थ बुद्धीने एक बौद्ध म्हणून, एक उपासक म्हणून, एक भिक्षू म्हणून, एक उपासिका म्हणून, भिक्षुणी म्हणून आपण एकत्रित यायला शिकलं पाहिजे. काय संघटनेची गरज आहे? संघच आहे पुष्कळ. बुद्धानं जो संघ निर्माण केला त्यापेक्षा महान असं काही आहे असं कृपया समजू नका आपण. तर ही एक प्रवृत्ती आपल्याला अंमलात आणली पाहिजे. आणि मग तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की जे काही तिथे ठरेल त्याची एकोप्याच्या भावनेनं अंमलबजावणी करायची. आज समाजामध्ये कसं आहे, काय समाजाने ठरवलं असं मला मान्य नाही, मी नाही करणार ते, मला काही घेणं देणं नाही, ते काही बरोबर नाही. ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबरही असेल, अरे पण समाजानं ठरवलंय, समाजाच्या हितामध्ये तुमचं हित आहे, म्हणून त्या समाजाला सोडून वागू नका, तोडून वागू नका. त्यांच्यासारखं चुकीचं का होईना पण तेवढ्या पुरतं वागा. आणि हे आपलं ऐक्याचं जे सामर्थ्य आहे ते अटूट ठेवा, ते अखंड ठेवा, ही महत्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. जे सिनियर लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे. नाही तर मला काही घेणं, हे म्हातारी माणसं, हे म्हातारी झाली, आता तुमची काही गरज नाही मला. म्हाताऱ्यांना काय कळतं म्हणे, जुने खोडं झालेत म्हणे, ती बदलणार नाहीत. अरे ती बदलणार ही गोष्ट खरी, बदलणार नाही ती गोष्ट खरी, परंतु त्यांचा अनुभव आहे, त्यांच्याजवळ काही ना काही सत्याची प्रचिती आहे, अनुभवलंय त्यांनी, तेवढं तरी ऐकून घ्या, विचारात घ्या, आणि रिस्पेक्ट करा, आदर करा, आणि त्याचा विचार करून ते विचारात घेऊन म्हणजे काय करायचं ते करा. पण ही जी प्रवृत्ती आपण जोपासली नाही तर आपल्यामध्ये शीलही येत नाही, शालीनताही येत नाही, नम्रताही येत नाही, शिकण्याची वृत्ती मनामध्ये जागत नाही, आणि आपण खऱ्या अर्थानं शिकतच नाही, इतका त्याचा वाईट परिणाम होतो. हे केलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. महल्लकांचा आदर करणं, महल्लकांचा सत्कार करणं. आणि मग पुढच्या गोष्टी की जे सर्वांनी कबूल केलेलं आहे, मान्य केलेलं आहे, जे ठरलेलं आहे तेच करायचं, जे ठरलेलं नाही ते करायचं नाही, आणि आपापसामध्ये फाटाफूट करायचे नाही. तर हे 7 नियम जे आहेत ते इतके महत्वाचे आहेत. ते नियम वज्जी जोपर्यंत पाळत होते तोपर्यंत ते अजिंक्य राहिले. अगदी मगधच्या सम्राटाला सुद्धा ते जिंकता आले नाहीत. परंतु ज्या क्षणी त्यांच्यामध्ये फूट पडली, ज्या क्षणी ते लाचलुचपतीचे बळी झाले, पण विशेष करून फूट पाडण्याचे बळी झाले, फूट पडल्यामुळं वज्जींचं गणतंत्र धुईस मिळालं. राजा अजाशत्रूनं ते संपून टाकलं. आज तमाम मागासवर्गीयांची गरज ती आहे. आज तमाम जे आंबेडकराईट आहे त्यांची गरज ती आहे की त्यांनी वाटेल ती किंमत मोजून ऐक्य जोपासलं पाहिजे. थोडा अहंकार बाजूलाच ठेवला पाहिजे, मी माझं पण बाजूला ठेवलं पाहिजे. जी जी गोष्ट मला समाजाच्या ऐक्यापासून तोडेल ती चुकीची आहे एवढं तरी समजलं पाहिजे, त्यापासून दूर राहिलं पाहिजे. याची फार गरज आहे. म्हणून घक्रकटावरती असताना भगवंतांनी त्या ब्राह्मणाला जो उपदेश केला सप्त परिहानीय धम्माचा, तो ह्या महार परिनिर्वाण सूत्रामधला एक स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि त्यानंतर मग बुद्ध तिथून निघाले. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, आनंद चल आपण आंबलठ्ठिकेला जाऊ. बाबासाहेब लिहितात तिथे. मग ते आंबलठ्ठिकेला गेले. तिथे राजगारक या वनामध्ये राहिले, आणि मग काही काळ तिथे वास्तव्य केल्यानंतर मग ते म्हणाले आनंदाला, आनंदा चल आपण नालंदाला जाऊ. मग त्यामुळे भगवान नालंदाला गेले. तिथल्या प्रावारिक आम्रवनामध्ये राहिले. हल्ली म्हणे ते पाटणा जिल्ह्यामध्ये बळगाव नावाचं ठिकाण आहे. ते ठिकाण म्हणजे पूर्वीचं नालंदा, आता तिथे नालंदा विद्यापीठाची आहे असं. आणि मग तिथे काही दिवस राहिल्यानंतर नालंदावरून ते मगधाची राजधानी असलेल्या पाटलीपुत्राला गेले, ज्याला आपण पाटणा म्हणतो. त्या पाटलीपुत्रामध्ये त्यांनी उपासकांना उपदेश केला की दुराचाराचे दुष्परिणाम काय होतात आणि सदाचाराचे सपरिणाम काय होतात. तो एक महत्वाचा उपदेश त्यांनी केलेला आहे, तो याच्यात आलेला आहे. आणि नंतर मग ते म्हणाले की पाटलीपुत्रहून आनंद आपण कोटी ग्रामला जाऊ. मग तिथून ते कोटी ग्रामला गेले. आता कोटी ग्राम जवळ नादिका नावाचं ठिकाण आहे. त्या नादिका नावाच्या गावात गेले. त्याला नादी किंवा नाटिका असं सुद्धा म्हणतात.
आणि तिथे ते काही दिवस प्रत्येक ठिकाणी ते थांबत राहिले आणि भिक्खू संघासाठी उपासकासाठी त्यांनी प्रवचने दिली. म्हणजे त्यांचं उपदेशाचं काम सातत्यानं चालू होतं. मग नादिकेहून देऊन ते वैशालीला गेले. पण नादिकेला एक मोठा प्रसंग घडलेला, तो जाता जाता आपण बघितला पाहिजे. नादिका या गावामध्ये राहत असताना तिथले उपासक भिक्षू एकत्रित आले आणि भगवंतांना प्रश्न विचारला गेला की भगवान, इथे या गावामध्ये नुकता साळ नावाचा भिक्षू जो आहे, हं, तो मरण पावलेला आहे. त्याचप्रमाणे नंदा नावाची भिक्खुनी मरण पावली. सुदत्त नावाचा एक उपासक होता, तोही मरण पावला. सुजाता नावाची एक उपासिका इथे होती, तीही मरण पावली. कुकुत, कालिंग, निकट, कटिसभ, तुठ्ठ, संतुठ्ठ, भद्द, सुबद्ध, हं, इत्यादी उपासक उपासिका इथे राहत होत्या, त्या मरण पावलेल्या आहेत. तर भगवान, त्यांची गती काय झाली, त्यांचं पुढे काय झालं असेल ते सांगा आम्हाला. कोणत्या गतीला गेले ते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. आणि मग भगवंतांनी प्रत्येकाला कोणकोणती अवस्था प्राप्त झाली होती आणि मृत्यूनंतर तो कोणत्या पद्धतीनं कोणत्या अस्तित्वामध्ये जाईल त्याची माहिती दिली होती. आणि ते झाल्यानंतर मग त्यांनी भिक्षूंना सांगितलं की भिक्षूंनो, वारंवार असं काही घडलं की त्याचा खुलासा तथागताकडे मागावा आणि त्यांना त्रास द्यावा, हे काही बरोबर नाही. तुम्ही स्वतः ते जाणू शकता, तुम्ही स्वतः ते ओळखू शकता. मी सांगावं याची आवश्यकता नाही. म्हणून तुम्हाला ते कशा प्रकारे ओळखता येईल त्याचा पर्याय मी तुम्हाला सांगतो, त्याचा उपाय मी तुम्हाला सांगितला. धम्म पर्याय म्हटलेला आहे ते. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की जर तुम्ही संपूर्ण परिपूर्णपणे बुद्ध धम्म संघ यांच्यावरती श्रद्धा ठेवून शीलांचं आचरण करून जर वागलात तर तुम्हाला ध्यानाची अवस्था प्राप्त होतील. आणि बुद्ध धम्म संघ आणि शील या चार गोष्टी सांगितल्या, ह्या हृदयस्थ केल्या आपल्या मनामध्ये आणि आपल्या एकंदरीत जीवनामध्ये, त्या एकरूप झाल्या, तर तीन पहिली बंधनं तुटतात आणि तुम्ही श्रोतापन्न होता. जो श्रोतापन्न होतो तो इतकं निश्चितपणे जाणतो की मी जी अवस्था प्राप्त केली आहे या अवस्थेमध्ये मी जर मरण पावलो तर मला इथून पुढे जास्तीत जास्त 7 प्रकारच्या अवस्था लाभत. 7 प्रकारच्या अवस्थांमध्ये माझं स्थित्यंतर होईल, ज्याला पुनर्भव म्हटलेला आहे. 8वी अवस्था मला प्राप्त होण्याची गरज पडणार नाही, का तेव्हा मी महापरिनिर्वाण प्राप्त केलं असेल, निर्वाण प्राप्त करून महानिर्वाण प्राप्त केलं असेल. तर श्रोतापन्न होणं प्रत्येक मनुष्य जाणू शकतो. त्यानं फक्त या 4 गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये पारंगतता मिळवली पाहिजे, त्याशी एकरूप झालं पाहिजे. बुद्ध धम्म संघ आणि शील यांच्यावरती श्रद्धा कशी, अविच्छ पश्चादेन असं म्हटलेलं आहे. अविच्छ पश्चादेन म्हणजे काही कमजोरीच नाही त्याच्यामध्ये, संपूर्ण सर्वांग परिपूर्ण. प्रसाद हृदयस्थ करणं, हृदयामध्ये जिरवणं, हृदयामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं स्थापित करणं. तर अशा प्रकारची श्रद्धा ही जेव्हा आपल्यामध्ये असेल आणि शील तसं आपल्यामध्ये असेल, तर शिलावरती तशी श्रद्धा असेल तर आपण श्रोतापन्न होतो. प्रत्येक माणसाला ते शक्य आहे, प्रत्येक माणसाला शक्य आहे. आणि ते केलं जावं यासाठी हा उपदेश अतिशय महत्वाचा असा मानला गेलेला आहे. आता इथे श्रद्धा जो शब्द आलाय, श्रद्धा शब्द आलाय त्याच्यामध्ये, पण तो मानणं, ऐकलंय हा कबूल करणं या अर्थानं नाही. बुद्ध धर्मातली श्रद्धा कशी आहे ते आपण मागे लक्षात घेतलेलं आहे. खात्री पटवून घ्यायची, हे खरंच आहे. खात्री पटल्यानंतर त्याबद्दल जी आपली आपुलकी आस्था निर्माण होते,
ते स्वीकारण्याची, अंग करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होते, ती प्रवृत्ती म्हणजे श्रद्धा आहे. मग ज्याची खात्री पटलेली आहे, बुद्धीच्या आणि बाकीच्या बळावरती कसोटीवरती जे उतरलेलं आहे, ते खरोखर हे सत्य आहे. आणि मग ते सत्याच्या प्रती जो भावनेचा प्रतिसाद निर्माण होतो, अरे हे सत्य आहे, ते मी केलं पाहिजे. हे सत्य आहे, ते मी अंगीकारलं पाहिजे. याचा स्वीकार करणं माझी जरूरत आहे, माझी गरज आहे. मी त्यापासून राहू शकत नाही. अशा प्रकारची एक मानसिक प्रवृत्ती निर्माण होते, ज्याला आपण मानसिक रिस्पॉन्स म्हणतो, प्रतिसाद म्हणतो. तो प्रतिसाद म्हणजे श्रद्धा आहे. आणि मग त्या श्रद्धेनं आपण जिद्दीनं ते करतो. वाटेल ते झालं तरी करतो. त्यामध्ये मागे अजिबात हटत नाही. म्हणून अविच्छप्रसादेन, की अशा निर्भय, परिशुद्ध अशा श्रद्धेनं जर ह्या 4 तत्वांचा अंगीकार केला आणि त्यांना जीवनात उतरलं, तर प्रत्येक मनुष्य श्रोतापन्न होऊ शकतो. आणि जो श्रोतापन्न होतो त्याला आपली अवस्था पुढे काय होईल, आपली गती काय पुढे होईल, हा, दुसऱ्या शब्दामध्ये कोणता पुनर्जन्म लाभेल हे समजू शकतो. त्यानंतर तो आणखी जर पुढे गेला, त्याला ध्यानाची अवस्था प्राप्त होते. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, अशा प्रकारे 4 ध्यानापर्यंत तो पोहोचू शकतो. ह्या 4 ध्यानापर्यंतच्या अवस्थेपर्यंत जर तो केला, तर त्याला एकूण एक गोष्ट कळते. मागे काय घडलं, पुढे काय घडेल, यालाच 3 विद्या म्हटलेलं आहे. त्या 3 विद्येपैकी पहिली विद्या त्याला प्राप्त होते. बुद्धाला त्रैविद्य म्हटलं जातं, त्रिविद्य. 3 विद्या बुद्धाला प्राप्त झाल्या. त्यातली पहिली विद्या आहे, ती आहे मागील अस्तित्वाचं स्मरण. पुब्बे निवासानुसती. पुब्बे, पूर्वीची, निवास, जे अस्तित्व होतं ते, सती म्हणजे स्मृती. पुब्बे निवासानुसती. मागे माझी काय अवस्था होती, मी कोणत्या स्थितीत होतो, आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये माझा कोणता जन्म होता, मी कोणत्या जन्मात होतो, त्याची आठवण होते. खात्री पडते स्वतःची. म्हणून जे लोक पुनर्जन्म वगैरे या प्रश्नांना घेऊन जरा वाद घालत असतात, आता ते वाद घालतात म्हणजे समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, गोष्ट चांगली आहे, समजून घेण्याचा प्रयत्न असतो तो. परंतु एक गोष्ट आपण जरूर लक्षात ठेवावी, की ती बुद्धीने समजण्याची गोष्ट मुळीच नाही. आणि या सूत्रामध्ये बाबासाहेबांनी ते असं स्पष्ट केलेलं आहे. ह्या अवस्था तुम्ही जाणू शकता, फक्त तुम्ही त्या अवस्थांच्या पर्यंत आपली मानसिक सिद्धता केली पाहिजे. योग्यता प्राप्त करा, तुम्हाला ते कळेल. कोणी सांगण्याची गरज नाही. इकडून तुम्ही ऐकून समजून घेण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः समजू शकता. म्हणून अगदी क्लिअर कट बुद्धानं मार्ग सांगितलं, की तुम्ही श्रोतापन्न बना, कमीत कमी ध्यानाची पहिली अवस्था प्राप्त करा. तुम्हालाच मागचं पुढचं सर्व काही कळेल. आणखी दुसरा पुरावा कुठला पाहिजे तुम्हाला? असं ऐकून ऐकून जर समजत नसेल, केवळ बुद्धीच्या बळावरती समजत नसेल, तर ते समजण्याचा हा जो निश्चित आणि पक्का मार्ग आहे, त्याचा अनुसरण आपण केलं पाहिजे. इतका महत्वाचा मुद्दा इथे आलेला आहे. त्यामुळं बुद्धाच्या पुनर्जन्माच्या सिद्धांताबद्दल, ज्याला पुनर्भव म्हटलेला आहे मूळ पाली शब्दामध्ये, हा, आणि आपण जन्म या शब्दाला घेऊन अत्यंत गोंधळात पडलेलो असतो. कारण त्याचे अनेक अर्थ अनेक लोकांनी लावलेले आहेत आणि आपल्या मनावरती ते बिंबलेलं असल्यामुळं बुद्धाची जी भूमिका आहे ती समजणं जरा कठीण जातं. म्हणून तशा समजण्याच्या फंदात न पडता, आणि समजा अनेकांनी विश्लेषण देऊन आपल्याला नाही समजलं, तर आपण एवढं तरी कबूल केलं पाहिजे, की ठीक आहे, आपल्या काही लक्षात आलेलं नाही. पण ज्या अर्थी बुद्धाने हे सांगितलेलं आहे त्या अर्थी ते हे खोटं असेल असं काही म्हणता यायचं नाही. बुद्धानं खोटं सांगितलं असं आपण काही म्हणू शकत नाही. आणि पुनर्जन्म बुद्धानं सांगितलं, तुम्हाला काही पटलं नाही, मग बुद्धानं तो खोटा सांगितला. आणि मग खोटं सांगितलं बुद्धानं, तर बुद्धाच्या मार्गाने जाऊच नका ना. प्रश्न मिटला तिथे. बुद्धानं खोटं सांगितलंय ना, मग खोट्याच्या मागे लावू नका. ते तरी करा. पण तेही करायचं नाही आणि तिथेच घुटमळत राहायचं, म्हणजे एक प्रकारे आपण आपलं जीवन वाया घालवतो, आपली शक्ती वाया घालवतो. आपले प्रयत्न जिथे लावायचे तिथे न लावता ते चुकीच्या प्रयत्नामध्ये आपली सारी ऊर्जा आपण नष्ट करतो. म्हणून हा फार महत्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे, की आवेच्य प्रसादेन,
बुद्ध धम्म संघ आणि शील हे असं परिपूर्णपणे आपल्या हृदयामध्ये सामावलं पाहिजे, त्याच्यामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे, हृदयस्थ झालं पाहिजे. अविच्छ प्रसादेन हा शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे. हं? आणि ही खरी श्रद्धा आहे. तर ह्या खऱ्या श्रद्धेपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही, तोपर्यंत आपल्याला बुद्ध धर्माची फळं ज्याला म्हणतो आपण, बुद्ध धर्माचा लाभ ज्याला म्हणतो आपण, तो अनुभवायला मिळत नाही. तो अनुभवाच्या पातळीवरती मिळावा हेच तर खरं बौद्ध जीवन जगण्याचं मुख्य सूत्र आहे. कशाला जगायचं बुद्ध पद्धतीचं जीवन? कशाला धम्मजीवन जगायचं? हे कळावं, ही प्राप्ती व्हावी, इथपर्यंत आम्ही पोचावं, हा त्याचा उद्देश आहे. दुसरा उद्देश नाही. म्हणून ती नुसती विचाराची गोष्ट नाही, नुसती व्यवहाराची गोष्ट नाही, नुसती बुद्धीच्या बळावरती समजण्याची गोष्ट नाही, कोणाला समजवण्याची सुद्धा गोष्ट नाही. त्याच्या पाठीमागे आपलं जे अर्ध अस्तित्व आहे, भावनिक अस्तित्व, इमोशनल एक्झिस्टन्स, हे आपलं इमोशनल एक्झिस्टन्स सुद्धा रॅशनल एक्झिस्टन्स बरोबर एक जीव व्हावं लागतं. म्हणजे आमची बुद्धिवादी आकलन शक्ती जी आहे, ह्या बुद्धिवादी आकलन शक्ती बरोबर आमची भावनिक एकाग्रता, एकात्मता, एक जीवता निर्माण झाली पाहिजे. थोडस लक्षात घ्या. बौद्धिक आकलनाबरोबर, बौद्धिक क्षमतेबरोबर आपली भावनिक क्षमता ही एकाग्र झाली पाहिजे. त्यामुळे माणसाचं जीवन दोन प्रकारे डॉमिनंट होतं, जगलं जातं. ते म्हणजे मनुष्य बुद्धीच्या बळावरती जगतो, बुद्धी त्याचं नियंत्रण करते जीवनाचं, आणि मनुष्य भावनेच्या बळावरती जगतो. भावना बुद्धीपेक्षा सुद्धा जास्त प्रबळ असतात, जास्त स्ट्रॉंग असतात, आणि त्या माणसाला वाकवतात, करायला भाग पडतात. अंधश्रद्धा काय आहेत? भावना आहेत, चुकीच्या गोष्टीला जुडलेल्या भावना आहेत, आणि त्यामुळं त्या माणसाला करायला लावतात. मनुष्य करतोच, किती समजावून सांगा, नाही समजत, करतोच. त्यामुळे भावनेचं बळ मोठं असतं. आणि बुद्ध तिथे इथे याबद्दल बोलतात की बुद्ध धम्म संघ आणि शील याबद्दल तुमचा भावनिक प्रतिसाद, भावनेच्या पातळीवरती तुम्ही त्याचा अंगीकार केलेला आहे की नाही, हे फार महत्वाचं आहे. ते हृदयस्थ केलेलं आहे की नाही, हे फार महत्वाचं आहे. तेव्हा अतिशय महत्वाची शिकवण तथागतांनी इथे दिलेली आहे. हे थोडस आपण जाता जाता लक्षात घेतलं पाहिजे. तर हा एक चांगला प्रसंग तिथे घडलेला होता त्या गावामध्ये, नाटिका गावामध्ये. आणि ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपणालाही ही अवस्था प्राप्त करता येते. माझ्या पाहण्यामध्ये माणसं आहेत ज्यांना आपल्या पुनर्जन्माचं स्मरण झालेलं आहे. अशी माणसं मी थायलंडमध्ये बघितलेली आहेत. ती जास्त बोलत नाहीत, फक्त एवढी खात्री येतात की येस आय नो, माझं मागचं जीवन ते मला माहित आहे. त्यामुळं ही काही एकदमच थाप आहे, नुसता विचार आहे, नुसती कल्पना आहे असं नाही. इट्स अ मॅटर ऑफ फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे. हे थोडस आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग नादिकेवरून बुद्ध वैशालीला गेले. वैशाली तसं त्यांना फार प्रिय होतं. पण वैशाली महावीरांचं, वर्धमान महावीरांचं जन्मस्थान ते वैशालीला जन्मास आले होते. आणि महावीरांचं वैशालीवरती जबरदस्त प्रभुत्व होतं. त्यांना मानणारा खूप मोठा समाज होता. आणि ते त्या काळामध्ये महावीरांच्या धर्माचं मुख्य केंद्र होतं. जैन धर्माचं मुख्य आणि बलिष्ठ केंद्र होतं, गड होता किंवा दुर्ग होता असे म्हणता येईल आपल्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिथेही लोक बुद्धाच्या धम्माकडे वळले, बुद्धाला मानायला लागले. वैशालीमध्ये बुद्धानं फार काळ घालवला नाही, परंतु वैशाली मधले लोक जे आहेत त्यांच्याबद्दल बुद्धाच्या मनातही फार मोठी आपुलकी निर्माण झालेली होती. तर
तिथे आवर्षण पडलं होतं. बाबासाहेब लिहितात की आवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. वैशालीच्या जनतेने सभा बोलावून त्याबद्दल तक्रार केली. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धाला नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. बिंबिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठवण्यात आलं. भगवान बुद्धाने निमंत्रणाचा स्वीकार केला व 500 भिक्खूसह ते निघाले. वज्जींच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार पाऊस झाला व दुष्काळाची समाप्ती झाली. वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः होय. तर असा काही तिथे प्रकार घडला अशी नोंद या स्वतःमध्ये केलेली आहे. आणि त्यामुळं भगवान बुद्धांनी त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना प्रसिद्धात दिला. नंतर वर्षावासाचा समय आला. भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेळूवनात गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास सांगितले. वर्षावासानंतर पुन्हा भगवान वैशालीस आले, कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवास करण्याचं त्यांनी योजलेलं होतं. आणि मग एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच आपली वस्त्री परिधान केली, भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशाली त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदात सांगितले, आनंदा, वैशालीची माझी अखेरची दृष्टी भेट आहे, असे म्हणून त्यांनी वैशाली जनांचा निरोप घेतला. आता गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकला याचा अर्थ असा आहे की हत्ती जेव्हा मागे बघायचा असतो तर तो संपूर्णपणे वळतो, फिरतो, मागे फिरतो आणि मग मागचं पाहतो. अशीच मान वळवून मागचं पाहत नाही, तेवढ्या पुरतं त्याचं पाहणं नसतं. मान वळली तर थोडंच तुम्ही मागचं पाहू शकता, सर्व बघू शकत नाही. संपूर्ण मागचं दिसायचं असेल तर प्रत्येक प्राण्याला फिरावंच लागतं, तिकडे तोंडच करावं लागतं. हा मुख्य भाग आहे. आणि हत्तीची सवय आहे. हत्ती म्हणजे जेव्हा मागे बघतो तेव्हा नुसतीच मान वळून बघत नाही, हत्ती संपूर्ण फिरूनच मागे बघतो, त्याची सवय आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की भगवंताने सुद्धा गजराजाप्रमाणे संपूर्णपणे वैशालीकडे वळून वैशालीचं अखेरचं दर्शन घेतलं आणि ती त्यांची अखेरची भेट ठरली. कोण आहे ते? ही त्यांची अखेरची भेट ठरली. हा एक फार महत्वाचा प्रसंग त्याच्यामध्ये आलेला आहे. तर ह्या वैशालीमध्ये ते अगोदर वेळूग्रामला राहत असताना खूप आजारी पडलेले होते, त्याचाही वृत्तांत त्याच्यामध्ये आलेले आहेत. वैशालीमध्ये असताना एक फार महत्वाची घटना घडली, फार महत्वाची, की वैशालीमध्ये असताना भगवंतांनी आनंदाला म्हटलं, चल आनंद, आपण उदयन चैत्यामध्ये जाऊ. मग ते उदयन चौथ्यामध्ये गेले. म्हणे गौतमक चैत्यात जाऊ. मग गौतमक चैत्य या ठिकाणी गेले. सत्तंभ चैत्य तिथे जाऊ, तिथे गेले. बहुपुत्र चैत्य तिथे जाऊ, तिथे गेले. सारंदत चैत्य तिथे जाऊ, तिथे गेले. आणि आज मग ते म्हणाले आपण चापल्य चैत्यामध्ये जाऊ. तर चापल्य चैत्यामध्ये फार महत्वाची घटना घडली आहे, की भगवान तिथे असताना त्यांनी आनंदाला म्हटलं, हे आनंद, आजपासून 3 महिन्यांनी तथागतांचं महापरिनिर्वाण होईल. थोडक्यामध्ये भगवंतांनी आपल्या मृत्यूची घोषणा केली, इहलोक सोडण्याची घोषणा केली, महापरिनिर्वाण प्राप्त करण्याची घोषणा केली. मोठी धक्कादायक गोष्ट होती ती. आनंद गडबडून गेला, अतिशय चक्रावून गेला. भगवंताच्या पुढे नतमस्तक होत त्याने विचारलं, भगवान असं काही करू नका, तुमची आम्हाला गरज आहे. ह्या कल्पाचा, ह्या युगाचा अंत होईपर्यंत तुम्ही थांबा, तुम्ही राहू शकता, तुम्ही थांबा.
बुद्ध त्याला म्हणतात, नाही आनंद, ती वेळ आता गेलेली आहे. 3 वेळा आनंद तशा प्रकारची विनंती करतो, पण तो बुद्ध म्हणतात की आनंद, ती वेळ गेलेली आहे. आणि मग बुद्ध त्याला आनंदाला आठवण करून देतात. अरे राजगृहापासून मी तुला इतके वेळा सांगत आलेलो आहे की तथागतांनी अशी काही हा तथागतांजवळ अशा प्रकारची काही योग्यता, अशा प्रकारची काही शक्ती आहे की त्यांनी जिवंत राहायचं म्हटलं तर ते कल्पापर्यंत जिवंत राहू शकतात. हं? हे मी तुला वारंवार सांगितलं, परंतु त्याकडे तू लक्ष दिलं नाहीस, तू गप्प राहिलास. आता या शेवटच्या वेळेस मी सांगितलेलं आहे, आता त्याचा मी पुनर्विचार नाही करू शकत. आणि मग त्या सुत्तामध्ये बरीच बारीक सारीक माहिती आलेली आहे. त्यामध्ये असं आलेलं आहे की आनंदाला मग बुद्ध सांगतात की मार माझ्या पुढे आला होता. मारानं मला स्मरण करून दिलं की भगवान, तुम्ही पूर्वी मला म्हणाला होता, मी जेव्हा तुम्हाला विनंती केली की तुम्ही आता परिनिर्वाण सुखामध्ये जा कायमचे, हं, तर तेव्हा भगवान तुम्ही मला म्हटलं होता की जोपर्यंत माझे भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका हं, पारंगत होत नाहीत, धर्मज्ञानी होत नाहीत, खऱ्या अर्थानं धर्मधर होत नाहीत, त्या धम्मामध्ये ताऊन सुलाखून निघत नाहीत, त्यामध्ये प्रावीण्य मिळवत नाहीत, लोकांना उपदेश करण्याची क्षमता मिळवत नाही, अशा प्रकारे नाना प्रकारे माझे भिक्षू आणि भिक्षुणी, उपासक आणि उपासिका जोपर्यंत धम्मामध्ये असे पक्के पारंगित होत नाहीत, एक प्रकारे परिपूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे मार, मी परिनिर्वाणात जाणार नाही. तर असं मी मारायला म्हटलं होतं तेव्हा. आता महाराजने मला ती आठवण करून दिली आणि म्हटलं की भगवान, आता तर तुमचे हे सारे भिक्षू भिक्षुणी एकदम पारंगत झालेले आहेत. आता परिनिर्वाण जाण्याची वेळ आलेली आहे. आणि मग बुद्ध म्हणाले की होय, हे मी समजतो. त्यामुळे मी महाराजला वचन दिलं, महाराजला सांगितलं की होय महाराज, आजपासून 3 महिन्यांनी भगवंताचं महापरिनिर्वाण होईल. म्हणून आनंद, तू विनंती करण्याची वेळ गेलेली आहे. आता तुझ्या विनंतीला काही अर्थ राहिलेला नाही. जेव्हा करायची होती तेव्हा तू केली नाहीस, आणि तशा सूचना मी तुला दिल्या होत्या, म्हणजे सूचित केलेलं होतं, इशारा केला होता की तथागताजवळ ही शक्ती आहे, हे तुला हं, सांगितलेलं होतं, परंतु तू तेव्हा काही लक्षात घेतलं नाहीस. ते तर अशा प्रकारे महापरिनिर्वाणाची घोषणा केली. त्या चापाल चैत्यामध्ये हा वैशालीचा एक मोठा प्रसंग आहे. आणि बौद्ध संस्कृतीमध्ये हे जाता जाता आपण लक्षात घेऊया की सर्वात 4 पौर्णिमा सर्वात महत्वाच्या मानल्या जातात, अति महत्वाच्या, सर्वश्रेष्ठ. त्यामध्ये पहिली पौर्णिमा आहे, ती ही वैशाखी पौर्णिमा पण म्हणतो, ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं, म्हणून बुद्धाचा जन्म झाला या अर्थानं. सिद्धार्थाचा जन्म अगोदरच झालेला होता, परंतु बुद्ध जेव्हा ते बनले, त्या ज्ञानाची प्राप्ती तेव्हा ज्याला झाली, संबोधीची प्राप्ती, आणि ते बुद्ध बनले, तेव्हा बुद्धाचा जन्म झाला. त्यामुळं तो बुद्ध जयंतीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि बुद्धानं धम्माचा उपदेश करून आम मानव जातीवरती महाकरुणा केली, त्यांच्या सुखाचं, त्यांच्या कल्याणाचं साधन त्यांना दिलं. हा धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे, तो दुसऱ्या क्रमांकाचा अतिशय महान समारंभ मानला जातो, महान पौर्णिमा मानली जाते, ज्याला आपण आषाढ पौर्णिमा म्हणतो. तर आषाढ पौर्णिमेचं खरं महत्व जे आहे, ते बुद्धानं धम्म प्रगट केला, धम्म उदयास आला, तो धम्म जयंतीचा दिवस म्हणून आपण म्हणतो. हल्लीकडे कधी कधी लोक वर्षावास वर्षावास म्हणून बरंच काही बोलत राहतात आणि नेमकं धम्मचक्र प्रवर्तन विसरून जातात. हे होता का मला, पहिलं महत्व आहे धम्मचक्र प्रवर्तन या अर्थ. वर्षावर्षी त्याला जोडलेली गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट नाही. भिक्षू दिवशी एकत्रित राहतात 3 महिने, फार मोठी गोष्ट नाही. ती पारचिम परंपरा तशीच पुढे झालेली आहे. वर्षावासाच्या बाबतीत फक्त एकच महत्वाचा मुद्दा, की भिक्षूंनी तिथे रिकामटेकडे राहू नये, समाजाच्या कामी पडावं, आपल्या धम्माचं स्वतः आचरण करून त्यामध्ये सखोल जाण्याचा प्रयत्न करीत करीत
लोकांना त्याचा उपदेश करावा, त्यांना मदत करावी. हा भगवंतांनी जो काही बदल केलेला आहे वर्षावास पाळण्यामध्ये. पूर्वीचे शर्मी काहीच करत नव्हते, ते फक्त राहत होते. आपल्याच मस्तीमध्ये जगत होते, आपल्यामध्ये चर्चा करत होते, आपल्याला वाटेल तसे वागत होते. कोणाला काही शिकवण्याचा सांगण्याचा काही संबंधच नव्हता. त्यामुळं श्रमण परंपरेमध्ये ही जी फार मोठी उणीव होती, ती उणीव बुद्धांना दूर दूर केली आणि भिक्खू संघामध्ये ही जबाबदारीची जाणीव निर्माण करून त्यांना खऱ्या अर्थानं मिशनरी बनवलं. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून वर्षावासाचं महत्व हे प्रासंगिक आहे. मूळ महत्व त्या पौर्णिमेचं जे आहे ते धम्माचा उपदेश केला बुद्धाने, हे धम्म प्रकट झाला, धम्म उदय झाला, म्हणून त्याला धम्म जयंती म्हणतात. आजही मेजॉरिटी बौद्धांना धम्म जयंती कळत नाही हो, आजही कळत नाही. आणि संबोधीचं ज्ञान जेव्हा बुद्ध प्राप्त करतात आणि ते प्रथमतः व्यक्त करतात, त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. संबोधीचं ज्ञान स्वतः प्राप्त करायचं आणि ते प्रगट करायचं, त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात. आजही बाबासाहेबांना म्हणणारा बौद्ध समाज हा दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन बोलतोय, मानतोय आजही. शिकलेली माणसं आहेत, जाणकार माणसं आहेत. ही चूक कुणी केली असेल, घडली ती घडली, ती चूक दुरुस्त करण्याची सुद्धा इच्छा तुमच्या मनामध्ये आज नाही. तोच प्रघात चालू आहे, तीच परंपरा चालू आहे. आणि कालम सुद्धा बुद्ध म्हणतात मा परंपरा आहे, केवळ परंपरा आहे म्हणून मानू नका. एकीकडे बुद्धाचा उदय करायचा, हा बुद्धानं मानवी स्वातंत्र्य किती दिलंय, परंपरा आहे म्हणून मानू नका. आणि दुसरीकडे त्याच परंपरेला जोपासायचं. हे काय चाललंय बौद्ध समाजामध्ये? काय करतात विचारवंत? आणि शब्द तरी बदला कमीत कमी. धम्म विजयाचा दिन आहे तो. अशोकाने त्या दिवशी धम्माचा विजय करण्याची घोषणा केली, धम्म विजयाची घोषणा केलेली आहे. आणि तो धम्म विजयाचा दिन बाबासाहेबांनी भारतामध्ये पुन्हा एकदा धम्म विजय करण्यासाठी स्वीकारलेला आहे. हे तर लक्षात घ्या, सत्य ऐतिहासिक. का केवळ वाकडच वागायचं, टीकाच करायची, नाकारत राहायचं, नाही त्या उचापती करत माझंच खरं कसं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत राहायचं. कुठेतरी आपण आपल्या ह्या बुद्धीला जागेवरती आणलं पाहिजे. आपल्या प्रवृत्ती ज्या तपासल्या पाहिजे. कोणत्या प्रवृत्ती तुम्ही काय करतो? एखाद्या गोष्टीचा आग्रह धरतो कशासाठी? आग्रह जर चांगल्यासाठी असेल तर तो आग्रह ठीक आहे. पण आग्रहामधून वाईट घडत असेल, वाईटला चालना मिळत असेल, वाईटच समर्थन होत असेल तर तो आग्रह कामाचा नाही. सत्य जरी असला तरी तो कामाचा नाही. कुठेतरी आपण हे शिकलं पाहिजे. म्हणून इथे वैशालीमध्ये घडलेला हा जो प्रसंग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यातला हे मर्म आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा दुसरा जीव आहे पौर्णिमेचा, तो दुसरा पौर्णिमेचा दिवस या अर्थाने पाळला पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन, बस. ती संस्कृती रुजली पाहिजे. तो फार मोठा सण म्हणून आपण केला पाहिजे. एकूण एक बौद्ध माणसानं त्याच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झालं पाहिजे. हे आम्ही थायलंडमध्ये बघितलेलं आहे, श्रीलंकेमध्ये बघितलेलं आहे. परदेशामध्ये इतका जोरदारपणे करतात हा समारंभ की आपण पाहत राहावं. एवढे लोक त्यामध्ये पूर्णपणे सामील होऊन जातात. आपल्याकडे काहीच होत नाही, काही म्हणजे काही नाही. कुठे थोडे थोडे लोक जिथे जाणीव आहे की अल्पसंख्याक माणसं काही करतात आपल्या इच्छेनं, आपल्या प्रामाणिकपणे, तेवढंच फक्त, त्यापेक्षा अधिक नाही. सारा बौद्ध समाज त्यानं पछाडला गेला पाहिजे, इतका मोठा समारंभ झाला पाहिजे. नाही करता आम्ही. मग तिसरी जी पौर्णिमा जी आहे ती पौर्णिमा आहे अश्विन पौर्णिमा. अश्विन आणि कार्तिक अशा दोन्ही पौर्णिमांना मानलं जातं. त्या दिवशी भगवंतांनी संघ निर्माण केला आणि प्रथमतः भिक्खूंना संघटित करून त्यांना जबाबदारी दिली की हे भिक्षूंनो, लोकांच्यावरती दया करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी झटणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून ह्या सर्व लोकांवरती दया करून, स्वतःवरती दया करून, अनुकंपा करून आपण त्यांना धम्म द्यायचा आहे, त्यांच्या घरी त्यांच्यापर्यंत पोहोचू. तर अशा प्रकारे भगवंतांनी सर्वप्रथम सुसंघटित असा
मिशनरी समाज निर्माण केला, ज्याला संघ म्हणतात, भिक्खू भिक्खुनीचा. साधी गोष्ट नाही ती. कृपया हे भान आपण ठेवावं, संघाचं महत्व काय ते जाणावं. उगी 4-2 भिक्षू वडी वगैरे वागतात म्हणून संघ भावना जी आहे त्याचा मजाक करू नये, त्याची खिल्ली उडवू नये, त्याची चेष्टा करू नये, अशी माझी आपल्याला विनंती आहे. संघ भावना जोपासा, ती खच्ची होऊ देऊ नका. म्हणून ते मर्म नीट लक्षात घ्या. सारे भिक्षू वाईट नाहीत, ही 100% गोष्ट खरी आहे. सारे वाईट नसले, चांगले असले तरी कदाचित सक्षम नसतील. जेवढं त्यांना करता येणं शक्य आहे ते करू शकत नसतील, काही कमजोरी असतील, म्हणून ते टाकावेत असं समजू नका. थोडे भिक्षू काही करत असतील, त्यांची तर इज्जत कराच करा, परंतु तमाम भिक्खू संघ भगवंतांनी निर्माण केलेला आहे, तो ह्या सत्याचा माणसा माणसापर्यंत प्रचार करण्यासाठी केलेला आहे. थोडस लक्षात घ्या. संघाला कृपया कमी लेखू नका आणि संघासाठी विहार निर्माण झालेले आहेत हेही सत्य विसरू नका. कुणी उपासकांनी विहाराचं मालक बनू नये, चालक बनू नये, संचालक बनू नये. त्यांनी फक्त तिथे सेवा द्यावी आपली. हे सार्वजनिक ठिकाण निर्माण केलेलं आहे, जिथे संघ राहील. संघाच्या रूपानं सत्याचं धम्माचं अस्तित्व तिथे राहील आणि त्या अस्तित्वाच्या संपर्कात इथे राहणारी माणसं येऊन त्याचा फायदा घेऊ शकतील, म्हणून ही विहार आहे. कृपा हे आज तरी लक्षात घ्या. केवळ आहेत परंपरा, त्या परंपरा चुकीच्या असल्या तरी सुद्धा परंपरा म्हणून चालू देऊ नका. परंपरा आहे. बुद्धानं स्वतः सांगितलं की परंपरा म्हणून त्या मानू नका, म्हणून चुकीचे असतील हे आपण करायला पाहिजे. त्यामुळं ही अश्विन पौर्णिमा फार महत्वाची पौर्णिमा. धम्म विजयाचा सण म्हणजे संघ जयंतीचा दिवस आहे. आणि संघाची जयंती तेवढ्या ताकदीनं केली पाहिजे. संघाचा सन्मान केला पाहिजे. संघाचा सत्कार करायचं, संघाला कठीण दान द्यायचं, हा त्या दिवसाचा खास समारंभ असतो आणि तो 1 महिनाभर चालतो, पुढच्या पौर्णिमेपर्यंत. कठीण दान, जीवरदानच, पण त्याला कठीण म्हणतात या कारण का त्या काळामध्ये वस्त्र विणावं लागायचं, सूत कातावं, मग ते व्यवस्थित शिवून त्याचं चिवर करून संघाला अर्पण करावं लागायचं. काही ठिकाणी म्हटलेलं आहे की 24 तासामध्ये उपासक ते करत असत, म्हणून ते कठीण काम होतं, कष्टाचं काम होतं. आणि हे असं कठीण दान संघाला देत होते. थोडक्यामध्ये अर्थ आहे की संघाला तितकं सक्षम करणं गरजेचं आहे. संघाच्या गरजा भागवणं गरजेचं आहे. ते सुरक्षित राहिले, त्यांच्या गरजा भागितला तर त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी जे काही ते सत्याचं ज्ञान देऊ शकतील, धम्म ज्ञान देऊ शकतील. ही परंपरा आहे. धम्म प्रवाह सतत पुढे पुढे चालू राहायचं असेल तर हे करणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं ही पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, धम्म जयंती म्हणून साजरी केली जातात. 3 पौर्णिमा इतक्या महत्वाच्या आहेत. आणि चौथी पौर्णिमा जी महत्वाची मानली जाते ती ही पौर्णिमा आहे की वैशालीमध्ये असताना चापाल चैत्यामध्ये भगवंतांनी 3 महिन्यानंतर आपण परिनिर्वाणात जाणार आहोत ही घोषणा केली. हा, तो घोषणाचा दिवस पौर्णिमाचा दिवस होता आणि ती ही माघ पौर्णिमा होती, माघ महिन्यातली. त्या माघ महिन्यातल्या पौर्णिमेचं सुद्धा महत्व फार मानलं जातं. आणि त्या दिवशी बौद्ध देशांमध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये माघ पूजा म्हणून खास कार्यक्रम केला जातो. आपल्याकडे तो फारसा केला जात नाही. माघ पूजेचे 2-3 कार्यक्रम नागपूरमध्ये झाले दीक्षाभूमीवरती. प्रामुख्यानं पूज्य बनते आर्यवंश आले होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1-2 कार्यक्रम झाले, परंतु ती परंपरा काही अजून आपल्याकडे निर्माण झालेली नाही. परंतु बौद्ध राष्ट्रामध्ये फार महान परंपरा आहे आणि हा फार मोठा दिवस मानला जातो. आणि त्याचे महत्वाचं कारण हे आहे की त्या दिवशी लोक नाराज तर होतात, अरे भगवंताचं परिनिर्वाण जाहीर केलं त्यामुळे दुःखी झालं, आनंद असा दुःखी झाला त्याप्रमाणे, परंतु लोक कृतज्ञता दिवस म्हणून तो पाळतात की भगवंतांनी धम्म दिला, आता भगवंत आपल्यामध्ये राहणार नाहीत. त्यांनी जाहीर केलं की माझे हे आयु संस्कार मी त्यागलेले आहेत आता.
3 महिन्यानंतर मी परिनिर्वाण जाणार आहे. म्हणून भगवंताच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पराकोटीची कृतज्ञता, पराकोटीचा आदर. अरे भगवंतांनी एवढं दिलं आहे, एवढं केलेलं आहे आणि आता त्यांनी जाण्याची घोषणा केलेली आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. हं. त्यांनी जे दिलं त्याबद्दल अत्यंत कृतज्ञ राहून हं, आम्ही स्वतःला वाहून घेतो. त्यामुळं हा दिवस धम्माचरणास वाहून घेण्याची प्रतिज्ञा करण्याचा आहे. बुद्धाच्या प्रती कृतज्ञ राहून आपलं जीवन त्याप्रमाणे घडवण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. म्हणून तो माघ पूजा म्हणून फार उत्साहानं साजरा केला होतो. फार गांभीर्यानं साजरा केला होतो. मोठ्या प्रमाणात साजरा केला होतो आणि त्या दिवशी प्रत्येक मनुष्य प्रतिज्ञा करतो मनामध्ये, की माझी कृतज्ञता बुद्धाबद्दल, माझी कृतज्ञता धम्म आणि संघाबद्दल व्यक्त करण्याची ही फार महत्वाची हं, पौर्णिमा आहे आणि या दिवशी मी काही ना काही आचरण करण्याचा, कसं ना काही ना काही प्रत्यक्षात त्यांचा प्रयत्न केला पाहिजे, प्रतिज्ञा केली पाहिजे. म्हणून आचरणाची प्रतिज्ञा लोक करतात. आपल्या वाईट सवयी घालवण्याची प्रतिज्ञा करतात. जे आचरण आपण करू शकलो नाही आजपर्यंत अशा प्रकारचं आचरण करण्याची प्रतिज्ञा करतात. कोणाला खोटं बोलण्याची सवय असेल तर तो विचार करतो, नाही आता नाही खोटं बोलणार. आज मी प्रतिज्ञा करतो की नाही खोटं बोलणार. भगवंताच्या प्रती मी आदर व्यक्त करतो आहे. कृतज्ञता व्यक्त करतो आहे. माझी श्रद्धा व्यक्त करतो आहे. आता इथून पुढे मी खोटं नाही बोलणार. अशा प्रकारे मनुष्य स्वतःला चेतावणी देतो. स्वतःला स्मरण देतो. त्यामुळे माघ पौर्णिमा काही सामान्य पौर्णिमा नाही. म्हणून बौद्ध परंपरेमध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये ज्या सर्वात 4 महत्त्वाच्या पौर्णिमा मानलेल्या आहेत, त्या ह्या 4 महत्त्वाच्या पौर्णिमा आहेत. हं. एक तर वैशाख पौर्णिमा, बुद्ध जयंती, दुसरी आषाढ पौर्णिमा, धम्म जयंती, तिसरी अश्विन पौर्णिमा, संघ जयंती आणि चौथी माघ पौर्णिमा. भगवंताच्या बद्दल भराकोटीची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा, ही पौर्णिमा. तर अशा प्रकारे त्या दिवशी वैशालीमध्ये जे काही घडलं त्या पौर्णिमेला त्याचा वृत्तांतही या महापरिनिर्वाण मध्ये आलेला आहे. आणि मग पुढे बुद्ध वैशालीची अखेरची भेट घेऊन आणखी एक घटना आहे, पण तिथे काही महत्वाची नाही, सध्या सोडून देऊ. पुढच्या एका ह्याच्यामध्ये बुद्धानं आपल्या सर्व धम्म शिकवणीची जी काही 7 सूत्र आहेत, हं, ज्याला अ, 37 बोधिपक्षीय धर्म म्हणतात. ते सारे 37 प्रकार जे आहेत ते त्यांनी सांगितलेले होते. 37 प्रकार. 4 स्मृती प्रधान आहेत, 4 सम्यक प्रधान आहेत, 4 वृद्धिपाद आहेत, 5 इंद्रिय आहेत, 5 बल आहेत, सप्तबोध्यांग आहे आणि आर्य अष्टांगिक मार्ग आहे. याचं पुन्हा स्पष्टीकरण केलेलं होतं. तर तोही भाग याच्यामध्ये आलेला आहे. आणि त्यानंतर भगवान अंतिम दर्शन घेतल्यानंतर हं, आनंदला म्हटले, की "आनंद, चल आता आपण भंडग्रामला जाऊ." मग ते भंडग्रामला गेले आणि तिथले अंबगाम, तिथून मग जंबूगामला गेले, भोगनगरमध्ये गेले. तिथे त्यांनी 4 महापदेश केलेले आहेत. कसोट्या शिकवलेल्या आहेत. तर ते आपण आता काही इथे पाहणार नाही. जमलं तर पुढच्या वेळेस बघू. आणि तिथून मग ते पुढे हत्तीग्रामला गेले. हत्तीग्रामवरून भोगनगर, भोगनगरवरून ते पावा या ठिकाणी गेले. आणि पावा या ठिकाणी फार महत्वाची घटना घडलेली आहे. तर पावा या ठिकाणी भगवंतांनी आपलं अंतिम भोजन घेतलेलं होतं. आणि ते चुंद नावाच्या लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले होते. त्या चुंदाच्या घरी त्यांनी भोजन घेतलं होतं. बाबासाहेब येथे लिहितात चुंद नामक लोहाराच्या घरी. आणि पालीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये म्हटलंय चुंद नावाचा करमार पुत्र होता, म्हणजे सोनार होता. त्यामुळे पालीमध्ये तो सोनार होता असं म्हटलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या त्याच्यामध्ये तो लोहार होता असं म्हटलेलं आहे. आणि त्याला पालीमध्ये म्हटलंय करमार पुत्र, करमार पुत्र म्हणून. हं. तर तिथे जे शेवटचं भोजन भगवंतांनी घेतलं, त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि मला वाटतं, की ते सारं समजण्यासाठी कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. ज्या प्रकारचं भूषण भगवंतांनी घेतलं, अ, त्या भोजनाबद्दल मोठा विवाद निर्माण झालेला आहे. संभ्रम निर्माण झालेला आहे. तो पाली वाङ्मयातही आहे
आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये तो आहे. तर त्याचं स्पष्टीकरण होणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि तो मोठा विषय असल्यामुळं मला वाटतं, की आपण तो आपल्या पुढच्या प्रवचनापर्यंत स्थगित ठेवावा आणि आतापर्यंत जे काही आपण लक्षात घेतलेलं आहे, तिथेच आजचं हे प्रवचन किंवा आपलं प्रबोधन थांबवावं असं मला वाटतं. म्हणून मी इथेच थांबतो. जय भीम.